गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रवींद्र पुणेरी ब्लॉग्समध्ये. हे बघा सकाळची मॉर्निंग. पुण्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळे वातावरण एकदम फुललेलं आहे. आमची बघा आमच्या बायकोचं नाश्त्याची तयारी चालू आहे. पूजा, नाश्त्याला काय आज? पोहे या नाश्ता करायला. पोहे बनत आहेत आज. चला मित्रांनो, आता आपण ऑफिसला निघालेलो आहे. बघा नॉर्मल ट्रॅफिक आहे आज. पाऊस होऊ शकतो मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे आणि पाऊस पुण्यामध्ये खूप नॉर्मल गोष्ट झालेली आहे आता. कारण नॉर्मली जूनमध्ये पावसाचं चालू होतं वातावरण, पण यावेळेस मे मध्येच पावसाचं वातावरण खूप मुसळधार पाऊस झालेला आहे यावेळेस पुण्यामध्ये. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे आज. ऑफिसला जायला थोडा उशीर होणार आहे. तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या झालेली आहे आता. आपण आपल्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये एंट्री करतोय आता. पुण्यामध्ये ट्रॅफिकचा आणि पार्किंग दोन्ही गोष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं बऱ्याचशा कंपन्या पुण्यातून बाहेर शिफ्ट होत आहेत. तुम्ही मध्ये बातमी ऐकलीच असेल, चाकणमधून बऱ्याचशा कंपन्या बाहेर शिफ्ट झालेल्या आहेत. हिंजेवाडीमधून कंपन्या बाहेर शिफ्ट झालेल्या आहेत. असं दोन मेन कारण आहेत ॲक्च्युली, ट्रॅफिक आणि पार्किंगचा इश्यू. आता जवळ आली आहे. गाडी लावून जाऊया वरती. ऑफिसला थोडस लेट झालेलं आहे, पण काही हरकत नाही. एवढं लेट पुण्यामध्ये साहजिक आहे. चला आता आपण सामान घेऊन ये आपलं. लॅपटॉप, बॅग, नाश्त्याचं सामान आणि जाऊया वरती. इथंच आपण पोहोचलेलो आहे. लिफ्ट बोलूया. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये माणूस फार बोर होऊन जातो. घरापासून 25 किलोमीटर ऑफिस आहे माझं, त्यामुळे 1 तासाचा रोज 2 दिवसाचा रन असतो. तरी वर्क फ्रॉम होममुळे बऱ्यापैकी रिलीफ आहे. बघूया आता पुढे काय होतं. लिफ्ट आलेलं आहे.